नमस्कार. आज आपण रसायनशास्त्र म्हणजेच केमिस्ट्रीमधला एक खूप इंटरेस्टिंग आणि परीक्षेत हमखास मार्क मिळवून देणारा टॉपिक शिकणार आहोत. तो म्हणजे भौतिक आणि रासायनिक बदल. बरं, कधी विचार केलाय का की आपल्या आजूबाजूला रोज कितीतरी बदल होत असतात, पण हे सगळे बदल खरंच एकाच प्रकारचे असतात का? जरा विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही का? चला, दोन सोपी उदाहरणं बघूया. एका बाजूला बघा, बर्फ वितळून पाणी होतंय आणि दुसऱ्या बाजूला कागद जळून त्याची राख होतीये. आता सांगा बरं, हे दोन्ही बदल सारखे वाटतायत का? नाही ना? अगदी बरोबर. तर हेच आहेत ते दोन वेगवेगळे बदल. पहिला म्हणजे भौतिक बदल म्हणजेच फिजिकल चेंज आणि दुसरा म्हणजे रासायनिक बदल म्हणजेच केमिकल चेंज. चला तर मग यातला फरक एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. चला सुरुवात करूया पहिल्या प्रकारापासून, भौतिक बदल. याला आपण वरवर होणारे बदल म्हणू शकतो. म्हणजे कसं की पदार्थाचा फक्त बाहेरचा लूक बदलतो, पण तो आतून मात्र तसाच्या तसा राहतो. मग याची व्याख्या काय? एकदम सोपी आहे. यात ना फक्त दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. पहिली म्हणजे यात कोणताही नवीन पदार्थ तयार होत नाही, आणि दुसरी जी खूप महत्वाची आहे ती म्हणजे हा बदल सहसा उलट करता येतो. म्हणजेच तो रिव्हर्सिबल असतो. म्हणजेच बघा, याची मुख्य वैशिष्ट्ये काय झाली? एक, की मूळ पदार्थ तोच राहतो. दुसरं, फक्त त्याची अवस्था म्हणजे स्टेट किंवा त्याचा आकार बदलतो. आणि तिसरं, सगळ्यात महत्वाचं, हे बदल परत उलटे करता येतात. चला उदाहरणं बघूया, म्हणजे अजून क्लिअर होईल. जसं की बर्फाचं पाणी होणं, पाणी परत फ्रीजमध्ये ठेवलं की त्याचा बर्फ बनतो, बदल उलटा झाला. किंवा कागद फाडल्यावर त्याचे तुकडे होतात, पण राहतो तो कागदच. आणि पाण्यात साखर विरघळवली तर पाणी गोड लागतं. पाणी उकळून वाफावून टाकलं ना की भांड्याच्या तळाशी आपल्याला साखर परत मिळते. म्हणजे या सगळ्यांमध्ये मूळ पदार्थ बदललेला नाही. बरं, आता वळूया दुसऱ्या प्रकाराकडे, रासायनिक बदल. आणि हा बदल भौतिक बदलाच्या अगदी उलटा आहे. इथे ना वस्तू पूर्णपणे बदलून काहीतरी नवीनच बनते. ह्याची व्याख्या भौतिक बदलाच्या अगदी विरुद्ध आहे. यात सगळ्यात महत्वाचं काय, तर एक पूर्णपणे नवीन पदार्थ तयार होतो. आणि हा बदल एकदा झाला की झाला, तो परत उलटा फिरवता येत नाही. म्हणूनच याला इररिव्हर्सिबल बदल असं म्हणतात. तर मग रासायनिक बदलात काय काय होतं? सगळ्यात पहिला आणि महत्वाचा मुद्दा, एक नवीन पदार्थ तयार होतो. आणि हा जो नवीन पदार्थ आहे ना, त्याचे गुणधर्म मूळ पदार्थापेक्षा पूर्णपणे वेगळे असतात. आणि हा बदल कायमचा असतो, म्हणजे परमनंट. याची रोजच्या आयुष्यातली उदाहरणं म्हणजे लोखंडाला गंज लागणं. गंजापासून पुन्हा चकचकीत लोखंड मिळवता येतं का? नाही. लाकूड जळल्यावर त्याची राख होते. त्या राखेपासून परत लाकूड बनत नाही. दूध नासल्यावर दही बनतं, आणि एकदा भाजी शिजवली की ती पुन्हा कच्ची होऊ शकत नाही. चला आता सगळ्यात महत्वाच्या भागाकडे येऊया, या दोन्हींमधला फरक. आणि हा भाग परीक्षेसाठी खूप महत्वाचा आहे, त्यामुळे इकडे जरा नीट लक्ष द्या. बघा, या टेबलमध्ये सगळा फरक एकदम स्पष्ट दिसतोय. पहिला मुद्दा, नवीन पदार्थ. भौतिक बदलात अजिबात नाही, पण रासायनिक बदलात नेहमीच एक नवीन पदार्थ तयार होतो. दुसरा मुद्दा, उलट करण्याची शक्यता. भौतिक बदल सहसा उलट करता येतात. पाण्याचं बर्फ, बर्फाचं पाणी. पण रासायनिक बदल शक्यच नाही, ते कायमचे असतात. आणि शेवटचा मुद्दा, बदलाचं स्वरूप. भौतिक बदलात फक्त आकार किंवा अवस्था बदलते, पण रासायनिक बदलामध्ये अख्खा पदार्थच त्याच्या गुणधर्मांसकट पूर्णपणे बदलून जातो. चला तर मग एक क्विक रिव्हिजन होऊन जाऊ दे. आणि हे सगळं लक्षात ठेवण्यासाठी माझ्याकडे एक एकदम सोपी ट्रिक आहे. एक साधा नियम लक्षात ठेवा. जर बदल झाल्यावरही पदार्थ तोच राहिला, म्हणजे काय, सेम सबस्टन्स, तर तो झाला भौतिक बदल. डोळे झाकून सांगायचं. आणि जर काहीतरी न्यू सबस्टन्स तयार झालं, काहीतरी नवीनच बनलं, तर तो झाला रासायनिक बदल. बस एवढंच लक्षात ठेवायचं आहे. आहे की नाही एकदम सोपं? बघा, आता तुम्हाला या दोन्ही बदलांमधला फरक अगदी पक्का समजला असेल. आता तुम्ही कोणताही बदल अगदी सहज ओळखू शकता. आपल्या आजूबाजूला जे विज्ञान घडतंय ना, ते नेहमी डोळे उघडे ठेवून पाहत राहा आणि शिकत राहा. चला, जाता जाता तुमच्यासाठी एक छोटासा प्रश्न. दोन गोष्टी सांगतो. एक, फटाका फुटणं, आणि दुसरं, मेणबत्तीचं मेण वितळणं. आता तुम्हीच विचार करा आणि सांगा, यातला भौतिक बदल कोणता आणि रासायनिक बदल कोणता? थोडं डोकं चालवा
आणि याचं उत्तर नक्की शोधून काढा.